सोलापुरात धनंजय मुंडे समर्थकांनी 51 किलोचा लाडू तयार केलं आणि दंडवत घालून मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवतांकडे साकडं घातलं। बीड जिल्ह्यातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावे याकरिता सोलापुरातील त्यांच्या समर्थकांनी अनोखे उपक्रम आयोजित केले होते। 51 किलोचे लाडू तयार करून गोरगरीब सिद्धेश्वर भक्तात ते वाटप करण्यात आले। सनी देवकते आणि त्यांच्या समर्थकांनी सोलापुरात धनंजय मुंडेंना दीर्घायुष्य मिळावे यासाठी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिरात साकडे घातले होते। धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्री होत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही असा पण सनी देवकते यांनी केला आहे। ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात धनंजय मुंडे यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छांकरिता जे लाडू तयार करण्यात आले होते ते तराजूत घेऊन तुला करून हे लाडू वाटप करण्यात आले। राज्यात धनंजय मुंडेंवर अन्याय झाला असून जातीपातीच्या राजकारणात विनाकारण मुंडेंना टार्गेट करण्यात आले आहे अशी ही तीव्र प्रतिक्रिया यावेळी मुंडे समर्थकांनी दिली आहे। लवकर मंत्रिपद मिळावं अशी एक भोळ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे। ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना केलो। पहिल्यांदा महाआरती केली आम्ही। महाआरती करून हे तुलाचं नियोजन केलं। 51 किलोचा लाडू ठेवून मी स्वतः बसून आणि त्या तुल्याचं हे करून लाडूचा प्रसाद वाटप करणार आहे। आणि माझं पण आहे जोपर्यंत मंत्रिपद मिळत नाही साहेबांना तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही। सगळ्या कार्यकर्त्याची भावना आहे महाराष्ट्रातल्या जेवढे धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते सगळ्या कार्यकर्त्यांना वाटते की आपला धनुभाऊ एक कॅबिनेट मंत्रिपदात वर्णी लागली पाहिजे। तेच आज मी आपल्या ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजाला साकडं घाललो।